नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आज धनत्रयोदशीच्या आरोग्यदायी सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. आज द्वादशी आणि त्रयोदशी अशा दोन तिथी एकत्र आलेल्या आहेत. तर द्वादशी म्हणजे त्याला गुरुद्वादशी असे म्हणण्यात येते. दत्तगुरू संप्रदायातले पहिले दत्तगुरूंचे अवतार श्रीपाद श्री वल्लभ असे मानण्यात येते की आजच्या गुरुद्वादशीच्या दिवशी त्यांनी कर्नाटकामधील रायचूर येथील कुरवपूरमध्ये तिथे ते अंतर्धान पावले. आणि तिसरा दत्तगुरूंचा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती यांनी नरसिंहवाडी इथे त्यांच्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरला प्रस्थान केले. तो आजचा सुंदर असा दिवस. म्हणून दत्तगुरू संप्रदायामधील आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज सगळीकडे तिथे पादुकांचं पूजन करण्यात येतं, अभिषेक करण्यात येतो. आणि त्याचबरोबर आज धनत्रयोदशी आहे. तर धनत्रयोदशी म्हणजे आज श्री महालक्ष्मींचे पूजन घरोघरी संध्याकाळी तिन्ही सांजेला केले जाते. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची देवता म्हणजे धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. तर आजच्या दिवशी अजून काय असतं तर आज दक्षिण दिशेला वात करून दिवा ठेवण्यात येतो. एक तर तो कणकेचा असतो किंवा पंती ही दक्षिण दिशेला, आणि तिची प्रार्थना करून एक मंत्र म्हटला जातो की असं म्हणण्यात येतं की तो मंत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अपमृत्यू टळण्यासाठी मदत होते. त्याला यमदीपदान असेही म्हणण्यात येते. तर तो आज संध्याकाळी सगळ्यांनी अगदी नक्की करायचं आहे आणि पूजा करायची आहे. आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी मंगलमय अशी प्रार्थना करायची की सगळ्यांचं चांगलं होते आणि कोणालाही अपमृत्यू येऊ देऊ नको. तर यमासाठी केलेलं ते दीपदान असतं, त्याला यमदीपदान असेही म्हणण्यात येते. आता अजून आपण आज बघूया की धन्वंतरीची पूजा म्हणजे काय. तर ह्या देवतेला असं म्हणतात की आरोग्याची देवता, धन्वंतरी देवता, जी भगवान श्री विष्णूंचाच अंश अवतार मानल्या जाते. तर असे पौराणिक कथेनुसार असे मानण्यात येते की जेव्हा समुद्र मंथन झाले त्यावेळेस त्या समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन जी देवता प्रकट झाली ती होती धन्वंतरी देवता, जी अमृत कलश घेऊन बाहेर आली. त्याचबरोबर लक्ष्मी पण त्या समुद्र मंथनातनं प्रकट झाली. म्हणून आज भगवान धन्वंतरी आणि श्री महालक्ष्मींची पूजा करण्यात येते. आता अजून आज काय करायचं असतं. सहसा ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वंतरीचे प्रार्थना किंवा पूजा केली जाते. आणि त्या प्रार्थनेत आपण असं म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो तर आपल्याला दीर्घायुष्य त्याद्वारे मिळते असे मानण्यात येते. आता धन्वंतरी देवतेची आपण माहिती घेऊया की धन्वंतरी देवाच्या हातामध्ये 4 आयुध आहेत. एका हातामध्ये शंख आहे, मग दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, मग जळू आहे आणि चौथ्या हातामध्ये अमृत कलश आहे. तर मनुष्यांमध्ये निर्माण होणाऱ्या व्याधींवरील नेमके उपाय म्हणून ही सगळी आयुधे त्यांनी धारण केलेली आहे असे मानण्यात येते. आता पृथ्वी तलावर जेव्हा 14 रत्नांपैकी पहिले चिकित्सक म्हणजे मनुष्याला शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी भगवान धन्वंतरींनी अवतार घेतला. म्हणजे भगवान विष्णूंनीच हा अंशरूपी अवतार घेतला. तर धन्वंतरींनी शस्त्रक्रियेचे ज्ञान हे भगवान सुश्रुताचार्यांना दिले. आता सुश्रुताचार्य हे पहिले चिकित्सक म्हणून त्यांना पहिले शस्त्रक्रियेचे जनक आपण त्यांना म्हणू शकतो की त्यांच्याकडे असे वैशिष्ट्य होतं की शस्त्रक्रिया
भूल न देता ते अतिशय व्यवस्थितपणे पार पाडायचे. यशस्वीरित्या त्यांच्या शस्त्रक्रिया पूर्ण व्हायच्या. आणि भगवान धन्वंतरीकडूनच चरकाचार्यांना आयुर्वेदाचे ज्ञान मिळाले. आणि गुरुशिष्य परंपरेनुसार हे आयुर्वेदाचे ज्ञान गुरुकडनं शिष्याकडनं मिळत गेले. म्हणजे गुरुकडनं मग शिष्यांना. आणि आयुर्वेदाची अशी परंपरा वर्षानुवर्ष आपल्या भारत देशामध्ये आहे. तर आज रेकी साधकांनी काय करायचे, जशी हे आज आरोग्याच्या देवतेचे पूजन आहे, तर त्या आरोग्याची देवता भगवान धन्वंतरींचे आपण पूजन करणार आहोत. त्यांच्यामध्ये असलेले वैश्विक शक्तीचे रूप आपण बघणार आहोत. तर तिन्ही सांजेला जेव्हा आपण ही पूजा करणार आहोत, आपलं सगळं करून झाल्यानंतर, यमदीपदान सगळं झाल्यानंतर छान तुम्हाला जशी पाहिजे तशी पूजा मांडा. आणि मग रेकी साधकांनी काय करायचं, तर रेकी साधकांनी आधी छान रेकीची प्रार्थना म्हणायची. आपल्या सगळ्या रेकी गुरूंना आवाहन करायचं. वासंती ताईंना आवाहन, त्यांचे खूप आभार मानायचे. सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानायचे. सगळ्या दैवी शक्तींचे आभार मानायचे. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे. आणि मग ते कुलदेवतेचे स्मरण झाल्यानंतर मग वैश्विक शक्तीला आवाहन करायचं. मनापासनं त्या वैश्विक शक्तीचे स्मरण करायचे आणि तिला आवाहन करायचं की तू माझ्या सहस्त्रहार चक्रातनं येऊन माझ्या 7ही चक्रांद्वारे भरभरून ही वैश्विक शक्ती वाहू दे. आणि धन्वंतरी देवाचे मला खूप आशीर्वाद मिळू दे. आज त्यांचा जन्मदिवस मानला जातो. त्या जन्मदिवसाची आठवण ठेवून त्या देवतेची मनापासनं पूजा करायची आहे. आणि मग पूजा करण्या अगोदर तुम्ही रेकी स्तर जे 2 झालेले असतात त्यांनी रेकीचे चिन्ह काढायचे. त्याच्यामध्ये तुमचे सगळे चिन्ह आले. रेकीचा पॉवर सिम्बॉल, मग कार्मिक सिम्बॉल, मग संतुलनचा सिम्बॉल. मग तुम्ही रेकी स्तर 3 झालेले असतील त्यांनी पुढचे अजून सिम्बॉल काढायचे, ज्याच्यामध्ये तुमची मानसिक क्षमता वाढण्यासाठीचा सिम्बॉल आहे. प्रारब्धामध्ये तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील, त्याचं तुम्ही ह्या जन्मामध्ये काही घेऊन येत असला असेल तर तो सिम्बॉल पण काढायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही मास्टरचा सिम्बॉल काढू शकता, जे रेकी मास्टर झालेले आहेत त्यांनी. आणि मग तो सिम्बॉल काढून स्वतःला ग्रेट रेकी मास्टरच्या याच्यामध्ये बघायचे. भविष्यातले तुम्ही ग्रेट रेकी मास्टर्स आहात आणि ह्या आरोग्याच्या देवतेचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत आहे अशी कल्पना करून तुम्ही स्वतःला 5 मिनटं रेकी घ्यायची आहे. मग धन्वंतरी देवाची मनापासून पूजा करून कल्पना करायची की त्यांचे भरपूर वैश्विक शक्तीच्या ऊर्जेच्या स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. आणि ती ऊर्जा तुम्ही भरभरून जाणवू द्यायची आजूबाजूला सगळीकडे. आणि मग त्या शक्तीचा वास, ती मंगलकारी, कल्याणकारी, आरोग्यदायी शक्ती तुमच्या कल्पनेतनं आकाश तत्वाद्वारे कल्पना करायची की तुमच्या पूर्ण शरीरभर ती ऊर्जा वाहतीये. आरोग्यदायी, भरभरून, जिच्यामध्ये भरपूर चैतन्य आहे, भरपूर ऊर्जा आहे, भरपूर प्रेम आहे. प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये ती भरलेली आहे अशी वैश्विक शक्ती. आणि भरपूर प्राणशक्ती त्याच्यामध्ये आहे. अशी ही शक्ती भरभरून वाहत आहे. आणि मग तुमच्याद्वारे सगळीकडे ती वाहतीये. मग तुमच्या घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये ती शक्ती भरभरून वाहतीये. त्यातल्या त्यात ईशान्य दिशेला भरभरून ती ऊर्जा आहे. आणि कल्पना करा की त्याद्वारे ती ऊर्जा घरभर तुमच्या सगळ्या घरातल्या लोकांना तिचे आशीर्वाद मिळत आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये तिचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि त्याद्वारे तुमच्याद्वारे तुम्ही मंगलमय कामना करा. तुमच्या घरातली सगळी लोक, तुमचे बहीण, भाऊ, मुलं, नवरा, जे कोणी असेल, बायको, सगळ्यांपर्यंत, आईवडिलांपर्यंत, सगळ्यांपर्यंत त्या भगवान धन्वंतरी देवाचे आशीर्वाद वैश्विक ऊर्जेच्या स्वरूपात स्वस्तिक, ओम, त्रिशूल,
ह्या मंगलकारी चिन्हांद्वारे, आकाश तत्वाद्वारे आकाश तत्वाला इतकं सक्षम करा की त्या आकाश तत्वामध्ये सामावून घ्या तुमच्या सगळ्या जवळच्या लोकांना. आणि मग त्या आकाश तत्वाद्वारे सगळीकडे सगळ्यांना बघा आणि सगळीकडे ती मंगलमयी ऊर्जा पोहोचत आहे अशी कल्पना करा. मग त्याचबरोबर तुम्ही कल्पना करा तुमचे जे आप्तेष्ट आहेत, दुसऱ्या देशात असतील, दुसऱ्या गावात असतील, त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचती आहे. मग तुमची आकाशतत्व अजून तुम्ही वाढवा. आकाशतत्वाद्वारे वेगवेगळ्या देशांपर्यंत ही शक्ती पोहोचत आहे. धन्वंतरी देवतेचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत मिळत आहेत. मग त्याद्वारे ह्या पृथ्वीला बघा, जे वातावरणात विविध बदल होत आहेत, ज्याचे आपण बघतोय की आज दिवाळीच्या दिवसामध्ये पण विविध वातावरण आपल्याला दिसत आहे. तर त्या वातावरणामध्ये सगळीकडे चांगले बदल होऊ दे, कमीत कमी हानी सगळीकडे होऊ दे. जे काही घटना घडणार आहेत त्याची तीव्रता कमी असू दे, असे मंगलमय सगळ्यांचे कल्याण होऊ दे, असे विचार, असे भावना आणून सगळ्या पूर्ण पृथ्वीवर ही ऊर्जा तुम्ही कल्पना करा. सगळीकडे भगवान धन्वंतरीचे आशीर्वाद पोहोचत आहेत. सगळे विषारू जीव जंतू, नकारात्मक ऊर्जा सगळ्या गळून पडलेल्या आहेत. सगळ्यांची तीव्रता कमी झाली आहे. धन्वंतरी देवतेचे आशीर्वाद सगळ्यांना भरभरून मिळत आहेत आणि त्याद्वारे आपले शरीर अधिकाधिक सक्षम होत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. सगळ्यांना ह्या आरोग्याच्या देवतेचे श्री स्वामी समर्थांच्या कृपाने, दत्तगुरूंच्या कृपेने, दत्तगुरू संप्रदायातल्या सगळ्या गुरूंच्या कृपेने, श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने, नरसिंह सरस्वती देवांच्या रूपाने सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. फक्त आणि फक्त विश्वास ठेवा या वैश्विक शक्तीवर, धन्वंतरी देवावर, श्रीपाद श्री वल्लभ गुरूंवर, नरसिंह सरस्वती दत्तगुरू संप्रदायातले सगळे गुरु, सगळे नवनाथ, सगळ्यांचं मनापासून स्मरण करा आणि सगळ्यांचं कल्याण होऊ द्या. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद, वासंतीताईंचे आशीर्वाद मला भरभरून मिळत आहेत. जसे मला मिळत आहेत तसे प्रत्येकाला मिळो, प्रत्येकाचे कल्याण हो, ही माझी अगदी मनापासून इच्छा. आणि त्याद्वारे मी प्रयत्न करत आहे की प्रत्येक घराघरामध्ये ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळू दे, सगळ्यांचे कल्याण होऊ दे, असे ह्या आरोग्याच्या देवतेचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद, त्याचबरोबर आपल्या जवळच्या लोकांना पण आशीर्वाद मिळू दे. म्हणून आपल्या वास्तूत आपण आज 3दा म्हणायचं आहे की आरोग्यम सुखसंपदा. आपल्या आरोग्याची आपण खूप काळजी घ्यायची आहे आणि आपल्या आरोग्याला काय चांगलं आहे ते नक्की ग्रहण करा. मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की तुम्ही बाकीचे पदार्थ काही खाऊ नका, पण बघा आपलं अग्नितत्व जर आपण छान ठेवलं तर त्या अग्नितत्वाची जर काळजी घेतली तर बघा तुमचे अर्धे अधिक आजार हे फक्त त्याच्याशी संबंधित आहे. फक्त तुम्ही वेळा सांभाळल्या आणि काय खाता हे एकदा कळालं तर अग्नितत्व आणि त्या अग्नितत्वावर विसंबून असलेली बाकी तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व भरभरून काम करायला लागतात. तुम्हाला त्यांचे आशीर्वाद पावलोपावली जाणवायला लागतात. आणि घ्या भरपूर आपल्या ह्या सुंदर सक्षम देहाची काळजी आणि भरभरून वाहू द्या वैश्विक शक्ती अंतरंगात, अंतर्मनात आणि सगळ्यांची छान आरोग्यदायी वाटचाल होऊ द्या. या धन्वंतरी देवाचे खूप मनापासून आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. आरोग्यम सुखसंपदा या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. श्री स्वामी समर्थ.